श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 3 नोव्हेंबर वार रविवार आणि या दिवशी भाऊबीजेचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी भगवान चित्रगुप्तांची सुद्धा पूजा केली जाते. तसेच वही पेन इत्यादी साहित्यांची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते. परंपरेनुसार या दिवशी भावाने आपल्या बहिणीच्या घरी जाऊन भोजन करावे आणि पैसे कपडे इत्यादी काही वस्तू ज्या आहेत तर त्या बहिणीला भेट म्हणून द्याव्या. बहिणीचा सन्मान करावा, त्यामुळे भावाचे वय आणि कीर्ती वाढते असे मानले जाते. कार्तिक महिन्याच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीजेचा हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाला टिळा लावते आणि त्याला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं यासाठी ती प्रार्थना करत असते. भाऊबीजेचा हा सण साजरा करण्यामागे एक कथासुद्धा सांगितली जाते. या कथेनुसार एके दिवशी बहीण यमुनेने भाऊ यमरायाला गोलोकात जेवणासाठी बोलवले होते. तेव्हा यमाने बहिणीच्या घरी जाण्यापूर्वी नरकात असलेल्या लोकांची सुटका केली होती. म्हणून भाऊबीजेचा हा सण साजरा केला जातो आणि म्हणून या दिवशी भावाला ओवाळलं जातं, भावाचं औक्षण केलं जातं. तसेच या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा भावासाठी केले जातात. आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या भाऊबीजच्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावावरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहेत. यामुळे भावाची खूप प्रगती होईल. आयुष्य धनसंपत्ती सर्व काही वाढेल. भावाच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील. तर अशी कोणती वस्तू आपल्याला उतरून टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. भाऊबीज सणानिमित्त बहीण आपल्या भावाच्या घरी जात असते किंवा काही भाऊ आपल्या बहिणीच्या घरी येत असतात. जर तुमचे भाऊ तुमच्या घरी येणार असेल तर तिथे तुम्ही हा उपाय करू शकता, किंवा बहीण आपल्या भावाच्या घरी जात असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाचे अजून या दिवशी उपाय करायचे आहेत. जे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर ते फक्त वर्षातून एकदाच केले जातात. पहिला उपाय म्हणजे तुम्हाला पेन आणि वही. या दिवशी काही नवीन पेनांची आणि वह्यांची तुम्हाला खरेदी करायची आहे, जे वर्षभर तुम्हाला लागणार आहेत. या दिवशी हे पेन आणि वह्या खरेदी करून त्यांची पूजा केल्याने जेव्हा तुम्ही ते पेन वर्षभर काही कामासाठी वापरता किंवा ज्या वह्या तुम्ही काही कामासाठी वापरता तेव्हा तुम्हाला त्या कामात यश मिळते. जर तुम्ही या दिवशी काही नवीन पेन आणून त्या पेनांची पूजा केली आणि ते पेन जर आपल्या मुलांना परीक्षेला जाण्यासाठी जर तुम्ही दिले, पेपर लिहिण्यासाठी, तर मुलांना परीक्षेमध्ये यश मिळते. तसेच त्या पेनाने जर तुम्ही एखादी महत्त्वाची साईन केली तर ते तुमचं महत्त्वाचं कामसुद्धा पूर्ण होतं. इतकं महत्त्व या दिवशी पेन वह्या पुसण्यासाठी दिले जाते. तर ही एक गोष्टसुद्धा आपल्याला अवश्य या दिवशी करायची आहेत. यानंतरनं पुढची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला तुळशीच्या पानांचा सुद्धा एक प्रभावी उपाय करायचा आहे. तर तुम्हाला 11 तुळशीचे पानं घ्यायचे आहेत, स्वच्छ धुवून काढायचे आहेत, पुसून काढायचे आहेत आणि ही पानं तुम्हाला कट करून तुमच्या पिठाच्या डब्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत. जे तुमचं पीठ असेल, गव्हाचं असेल, बाजरीचं असेल, ज्वारीचं असेल, तर त्या पिठामध्ये तुम्हाला हे तुळशीचे पानं जे आहेत तर ते टाकायचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही स्वयंपाक करणार आहे तेव्हा ती पानं त्या पिठामध्ये तुम्हाला मळायची आहेत. त्याची भाकरी किंवा चपाती तुम्हाला बनवायला सुरुवात करायची आहे. यामुळे घरामध्ये सदैव लक्ष्मी प्रसन्न राहते. घरामध्ये अन्नपूर्णा जी आहे तर ती अखंड स्वरूपात वास करते. खाल्लेल्या अन्नातून बाधा होत नाही, घरातून अन्नधान्य वाया जात नाही. म्हणून हा एक उपायसुद्धा तुम्हाला अवश्य करायचा आहे. तसेच जर भाऊ आपल्या बहिणीच्या घरी हा सण साजरा करायला येत असेल, म्हणजे भाऊबीज साजरा करायला येत असेल, तर या दिवशी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे. एका ग्लासमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये, तांब्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि जेव्हा आपला भाऊ आपल्या घरामध्ये येईल त्यावेळी तुम्हाला ते तांदूळ जे आहेत तर ते घराच्या मुख्य उंबरठ्यावरती ठेवायचे आहेत आणि भावाला ते ओलांडून आतमध्ये यायला लावायचं आहे. जेव्हा भाऊ ते तांदूळ आपल्या घरामध्ये ओलांडून येतो त्यावेळी आपल्या घरामध्ये धनसंपत्ती येऊ लागते. घरात असलेल्या संपत्तीमध्ये वाढ होते. तांदूळ हे अतिशय शुभ कामासाठी वापरले जातात, ज्याला आपण अक्षदा असे सुद्धा म्हणत असतो.
तांदळाशिवाय कोणतीही पूजा देखील पूर्ण होत नाही आणि भाऊबीजच्या दिवशी हा उपाय करणे खूप महत्त्वाचं आहे. जर तुमचा भाऊ तुमच्या घरी जर येत असेल तर तुम्ही भावाकडनं हा उपाय अवश्य करून घ्या. असे तांदूळ भावाला नक्कीच तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला ओलांडायला लावायचे आहेत. ओलांडायला लावायचे आहेत म्हणजे त्याचा पाय लावायला लावायचा आहे. ते तांदूळ थोडेसे सांडले पाहिजे आतल्या साईडला, बाहेरच्या साईडला नाही, आतल्या साईडला थोडेसे तांदूळ पडले पाहिजे. ज्या प्रकारे आपण गृहप्रवेश करत असतो नवीन लग्न झाल्यानंतरनं, तसंच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. यानंतरनं आता पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे. जेव्हा तुम्ही भावाचं औक्षण करणार आहेत, भावाला तुम्ही ओवाळणार आहेत, तर त्यावेळी तुम्हाला भावासाठी हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय का करायचा आहे? जर भावाची प्रगती होत नसेल किंवा भावाच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नसेल, भावाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, तसेच भावाचं आयुष्य वाढण्यासाठी, भावाकडे असणारी धनसंपत्ती वाढण्यासाठी, भावावर सतत वाईट संकट येत असेल, काही विघ्न येत असेल, ते दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत 4 काळे मिरे, जे आपण मसाल्यामध्ये वापरतो, तर ते 4 काळे मिरे घ्यायचे आहेत. 4 तुम्हाला अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि 4 काळे उडीद घ्यायचे आहेत. उडीदसुद्धा काळे असतात आणि ते सुद्धा आपण उडदाची जी डाळ असते, तर डाळ नाही, अख्खे उडीद आपल्याला घ्यायचे आहेत. यानंतरनं या 3 वस्तू हातात घ्यायच्या आहेत आणि ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे भावावरून तुम्हाला या वस्तू 7 वेळा उतरून घ्यायच्या आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन त्या तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत. यामुळे भावाला लागेल नजरबाधा, नजरदोष दूर होतात. तसेच भावाचं आयुष्य वाढतं, धनसंपत्तीमध्ये वाढ होते आणि भावाच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात. तसेच भावासाठी जर तुम्ही हा उपाय जर केला तर बहीण भावामधले नाते हे कायम अतूट राहते, ते कायम चांगले राहते. त्या नात्यामध्ये कधीही अंतर येत नाही आणि यामुळे हा उपाय प्रत्येक बहिणीने आपल्या भावासाठी अवश्य करायचा आहे. तसेच तुमच्या भाऊ बहिणीमध्ये काही वाद विवाद असेल, काही भांडणं असेल, काही रुसवे फुगवे असेल, तर ते तुम्हाला सोडून द्यायचे आहेत आणि या दिवशी अवश्य एकमेकांना भेटायचं आहेत. बहिणीने भावाचं औक्षण करायचं आहे. भावाने सुद्धा आवर्जून आपल्या बहिणीला फोन करा. भाऊबीजसाठी तिला अवश्य आपल्या घरी बोलवा. या दिवशी बघा, जो पण भाऊ बहिणीला काही भेटवस्तू देतो, त्याच्या इच्छाशक्ती जी पण काही वस्तू देतो, तर त्याच्या डबल पटीने पुण्य जे आहेत, यश कीर्ती जी आहे, तर ती भावाला मिळत असते. इतकं महत्त्व या भाऊबीज सणाला दिले जाते. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.